मित्रांनो, आपल्या पार्लमेंटच्या सेशन दरम्यान ऑपरेशन सिंदूरवरती तब्बल 33 तास चर्चा झाली. आणि या चर्चेदरम्यान एक अपेक्षा होती की जी अपोजिशन पार्टी आहे की त्यांनी आपल्या आर्म फोर्सेसच्या मागं, सरकारच्या मागं उभा राहायला पाहिजे. तशी अपेक्षा होती. पण झालं उलटं. नेहमीप्रमाणे या लोकांनी पुन्हा एकदा बुमरँग करून घेतलं आणि याच्या मागं सुद्धा राजकारण करण्याचा जोरदार प्रयत्न केला. मग त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पला कोट केलं, विदेशी NGOला कोट केलं, बऱ्याच गोष्टी या लोकांनी केल्या. आणि या चर्चेदरम्यान महाराष्ट्रातल्या एक खासदार आहेत प्रणिती शिंदे, ज्या पहिल्यांदा सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून निवडून गेल्या. त्यांचं एक वक्तव्य खूप चर्चेत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ऑपरेशन सिंदूर हा तमाशा होता. ठीक आहे, तुम्हाला गव्हर्नमेंटला प्रश्न विचारायचे, तुम्हाला तुमचं राजकारण करायचं आहे, तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये करायचं आहे 100%. तुम्हाला सरकारला प्रश्न विचारायचे 100%. पण जर तुम्ही आर्म फोर्सेसला जर याच्यामध्ये घेत असाल तर हे चुकीचं आहे. जात धर्मपंथाच्या वरती आपल्या आर्म फोर्सेस आहेत. आणि ऑपरेशन सिंदूरचा विषय राहिला की ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तान आत्तापर्यंतच्या म्हणजे आपल्या सर्व वॉर हिस्ट्रीमधलं पाकिस्तानच्या विरोधामधलं सर्वात प्रभावी ऑपरेशन होतं असं मी मानतो. कारण ह्या ऑपरेशनच्या दरम्यान पाकिस्तानचं संपूर्ण एअर डिफेन्स सिस्टीम आपण कॉलॅप्स करून टाकलं. नूर खान एअरबेस असेल, सरगोदा एअरबेस असेल, थेट आपण GHQ, जिथं पाकिस्तानी आर्मीचं हेडक्वार्टर आहे, GHQ रावलपिंडी, तिथं आसिम मुनीर बसतो, त्या GHQ आपल्या मिसाईल पोचल्या होत्या ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान. त्यामुळं तुमच्या राजकारणासाठी आर्म फोर्सेसला याच्यात घेणं आणि म्हणणं ऑपरेशन सिंदूर हा तमाशा होता, हे चुकीचं आहे.